गोपाळपूर गटाच्या प्रियंका परांडे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धीर, लाडकी बहीण म्हणून संबोधलं, भाऊ म्हणून पाठीशी। गोपाळपूर जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाकडून फुलचिंचोली येथील प्रियंका अशोक परांडे या प्रस्थापितांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात। प्रचारात घेतलेली आघाडी व त्यांना वाढता पाठिंबा पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरत असून त्यांच्या उमेदवारीबाबत त्यांना काहीसा दबाव येत असल्याचं त्यांनी सांगितलं। पेनूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा पार पडली। यावेळी गोपाळपूर जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार प्रियंका परांडे यांनी स्टेजवरच एकनाथ शिंदे यांना आपली अडचण सांगितली। तात्काळ एकनाथ शिंदे यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेत कोणाच्याही धमकीला न घाबरता तुम्ही लढत राहा, तू माझी छोटी बहीण असून हा भाऊ तुझ्या पाठीशी उभा असल्याचं सांगत त्यांच्या पाठीवर थाप टाकत प्रियंका परांडे यांना लढण्यासाठी बळ दिलं असल्याचं यावेळी उपस्थित शिवसैनिक व कार्यकर्त्यातून बोललं जात आहे। एकनाथ शिंदे यांच्या या प्रेरणेमुळे प्रियंका परांडे यांच्या व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारे उत्साह संचारला असून निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झाला असल्याचे चित्र सध्या दिसत आहे। अच्छा, काय तुम्हाला धमकी आहे? अरे काय लाडकी बहीण कसली आहे दाखवा त्या लोकांना बरोबर नाही। आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो, हिच्या माझी लाडकी बहीण आहे, लाडका भाऊ इथं आहे, त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही, कुणाला घाबरण्याची आवश्यकता नाही। आपण कायदा पाळणारे आहोत आणि कोणी मस्ती करत असेल तर त्याला देखील योग्य पद्धतीने आपण बंदोबस्त करू, काळजी नसावी। बिंदास आपला प्रचार उमेदवार आहे ना, हा बाबा जिंका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।